कठीण काळात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. आज समाजात तुमचं नाव नाही तर लोक तुमच्यापासून दूर राहतील आणि उद्या सगळीकडे तुमचं नाव झालं तर लगेच नातं बनवायला येतील. 2. एकटेपणा सुद्धा रंग आणेल, थोडी वाट पहा, वेळ लागतो थोडा प्रार्थना पूर्ण व्हायला. 3. तुम्हाला जर कोणी मिळाले नाही तर तुम्ही का दुःख करता? दुःख तर त्यांनी केलं पाहिजे ज्यांना तुम्ही मिळणार नाही. 4. तुमच्या परिस्थितीवर कधीही घमेंट करू नका. मातीला विचारा, आज सिकंदर कुठे आहे? 5. ताकदीबरोबरच चांगले हेतू सुद्धा ठेवा, नाहीतर असं काय होतं की रावण सुद्धा हरला. 6. नेहमी लक्षात ठेवा, हा असा जमाना आहे इथे तुम्ही ज्याची जेवढी जास्त कदर कराल ते तुम्हाला तेवढे जास्त पर्वा नसलेले होऊन मिळतील. 7. आयुष्यामध्ये तुम्हाला अशी लोक भेटतील जे तुम्हाला शब्द तर देत नाहीत पण निभावतात मात्र सगळं. 8. बऱ्याच वेळा अशीच नाती मौल्यवान असतात जी उपकारांमुळे नाही तर भावनेमुळे जोडलेली असतात. 9. यशाच्या शिखरापर्यंत तेच लोक पोहोचतात जे बदला घेण्याचा नाही तर परिस्थिती बदलण्याचा विचार करतात. 10. घाबरू नका तुमच्या दुःखी होण्यामुळे, कारण आयुष्याची सुरुवातच झाली आहे तुमच्या रडण्यामुळे. 11. जीवनामध्ये अर्धे दुःख तर चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे येते आणि अर्धे दुःख चांगल्या लोकांवर शंका घेतल्यामुळे येते. 12. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा प्रयत्नांची उंची खूप जास्त असते तिथे नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. 13. आयुष्यामध्ये जायचं असेल तर पुढे जा, कारण मागे खेचणारे लोक तयारच आहेत. 14. दररोज सकाळी या विश्वासाने उठा की तुमचा आजचा दिवस कालच्यापेक्षा चांगला जाणार आहे. 15. तुमचे व्यक्तिमत्व चांगले असेल तरच तुमचे शत्रू बनतील, नाहीतर वाईट लोकांकडे पाहतं तरी कोण. 16. जग जिंकून सुद्धा आईवडिलांचं मन जिंकता आलं नाही तर ते जिंकणं हरण्यासमान आहे. 17. जर कोणाची सवय पाहायची असेल तर त्याला इज्जत द्या आणि कोणाचा स्वभाव पाहायचा असेल तर त्याला थोडे स्वातंत्र्य देऊन पहा. 18. आपल्याला माहीत असतं की काही स्वप्न खोटी असतात आणि इच्छा अधुऱ्या असतात, पण जिवंत राहण्यासाठी काही गैरसमज असणं सुद्धा गरजेचं आहे. 19. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रेम तुटलेल्या पतंगासारखे आहे. पतंग पडते तिथेच ज्यांचं छत मोठं असतं. 20. कोणापासूनही दूर होणं इतकं सोपं असतं तर शरीरापासून आत्मा वेगळा करण्यासाठी देवांना खाली यावं लागलं नसतं. 21. कोणाच्याही पायात पडून यश मिळवण्यापेक्षा स्वतःच्या पायांवर चालून काहीतरी बनण्याचे ध्येय ठेवा. 22. तुम्ही अनुभव तयार करू शकत नाही, तुम्हाला त्या अनुभवांमधून जावं लागतं, तेव्हाच तुम्ही एक चांगले अनुभवी व्यक्ती होऊ शकता. 23. बॉक्सिंग मॅचप्रमाणे आयुष्यामध्ये सुद्धा हरतो तो नाही जो खाली पडतो, तर हरतो तो जो उठायला नकार देतो. 21. आकाशामध्ये उडण्याचे स्वप्न असेल तर गरुड पक्षासारखे बना, नाहीतर कावळ्यांना सुद्धा आकाशात उडताना आपण खूप वेळा पाहतो. 25. कोणत्याही समस्येवरचे अंतिम उत्तर माफी हेच आहे. एकतर माफ करा किंवा माफी मागा. 26. चूक कडुलिंबाच्या पानांची नसते की ते कडू आहे, तर चूक आपल्या जिभेची असते जिला फक्त गोड खाण्याची सवय असते. 27. नेहमी लक्षात ठेवा, वादळामध्ये जहाज आणि घमेंडीमध्ये माणूस बुडतो नक्कीच. 28. हा वेळ तुमचा आहे, पाहिजे तर त्याचं सोनं बनवा किंवा झोपण्यामध्ये संपवून टाका. 29. स्वतःवर भरोसा करण्याची कला शिका. आधार कितीही मजबूत असले तरीही एक दिवस साथ सोडून जातात. 30. जेवढ्या कठीण या रात्र असतील तेवढ्याच मजबूत तुमचा येणारा उद्याचा काळ असेल. 31. अशा लोकांची कदर करायला कधीही उशीर करू नका जे या काळामध्ये सुद्धा तुम्हाला वेळ देतात. 32. जर इच्छा ठेवली उंच उडण्याची तर आकाशाची उंची सुद्धा कमी वाटेल. 33.
तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलवू शकता आणि तुमच्या बदललेल्या सवयींचं तुमचं भविष्य बदलवू शकतात. 34. लोक त्यांना असलेल्या दुःखामुळे दुःखी राहत नाहीत, तर लोकांच्या सुखाकडे पाहून दुःखी राहतात. 35. तुमच्या जवळ जगातील कोणत्याही प्रकारच्या कितीही डिग्री असल्या तरीही लोकांच्या डोळ्यांमध्ये असलेले दुःख जर तुम्हाला दिसत नसेल तर त्या काही कामाच्या नाहीत. 36. तुमच्या व्यक्तिमत्वाला आकाशासारखे बनवा, जिथे पोहोचण्याचे लोकांचे स्वप्न असेल. 37. इथे अन्न नाही तर अशा प्रत्येक माणसाला जिवंत ठेवते. रस्त्यावर झोपतात पण उशाखाली स्वप्न घेऊन झोपतात. 38. जिथे हिंमत संपते तिथे हरण्याची सुरुवात होते. 39. जर आयुष्य समजून घ्यायचं असेल तर मागे पहा आणि आयुष्य जगायचं असेल तर पुढे पहा. 40. नेहमी लक्षात ठेवा, स्ट्रगल करायला कधीही घाबरू नका, कारण ही पण एक कहाणी आहे जी सफल झाल्यानंतर सगळ्यांना ऐकवायची आहे. 41. गंगेमध्ये आंघोळ करून सगळे पाप धुवून आले आणि तेच पाप धुतलेले पाणी परत घरी घेऊन आले. माणसाचा हा स्वभावच समजत नाही. 42. जर तुम्ही अशा माणसाचा शोध घेत असाल जो तुमचं नशीब बदलवून देईल तर तुम्ही आरशामध्ये स्वतःला पहा. 43. प्रयत्न नेहमी शेवटच्या क्षणापर्यंत केले पाहिजे, कारण सफलता मिळो किंवा अनुभव दोन्हीही महत्त्वपूर्ण आहे. 44. अनुभवाच्या भट्टीमध्ये तापून ते जळतात, बाजारामध्ये असेच नाणे चालतात. 45. वेळ तर आलेलीच असते निघून जाण्यासाठी. जर वेळ वाईट असेल तर वाट पहा आणि चांगली असेल तर देवाचे आभार माना. 46. शोधून तेच सापडतील जे हरवले आहेत, ते कधीही मिळणार नाहीत जे बदलले आहेत, त्यामुळे अशा लोकांना शोधणं बंद करा. 47. जर लोकांच्या प्रार्थना पूर्ण झाल्या नाहीत तर ते देवसुद्धा बदलतात, मग तुम्ही कोण आहात? 48. ज्यांना तुम्हाला चुकीचं समजायचं आहे ते काही झाले तरी तुम्हाला चुकीचंच समजणार, मग तुम्ही काही बोलले किंवा शांत राहिले तरीही. 49. लक्षात ठेवा, सगळ्यात आधी असेच लोक तुमच्यापासून दूर होतील जे ओरडून ओरडून सांगत होते की मी नेहमी तुमच्या बरोबर आहे, आणि एक दिवस ते तुमची साथ सोडून देतील. 50. माणूस स्वतःचा वाईट काळ विसरू शकतो, पण त्या वाईट काळामध्ये लोक त्याच्याबरोबर जे वाईट वागतात ते कधीही विसरू शकत नाही आणि विसरले सुद्धा नाही पाहिजे. 51. तुमची कमजोरी कधीही कोणाला सांगू नका, कारण नंतर लोक तीच कमजोरी तुम्हाला सारखी सारखी सांगून तुमची मस्करी करतात. 52. जगामध्ये कुठे कोण मिळतं समजून घेणारं, जो पण मिळतो तो समजावून सांगून निघून जातो. 53. तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला महत्त्व द्या. जे चांगले असतील ते तुम्हाला साथ देतील आणि जे वाईट असतील ते तुम्हाला धडा शिकवून जातील. 54. खुश राहण्याचे खूप रस्ते आहेत, पण दुसऱ्यांपेक्षा जास्त खुश राहण्याचा कोणताही रस्ता नाही. 55. हे आयुष्यसुद्धा किती विचित्र झालं आहे. आजकाल खुश राहण्यापेक्षा खुश दिसणं गरजेचं झालं आहे. 56. आयुष्यामध्ये जर कधी कोणी तुम्हाला बोलावणारं आणि थांबवणारं मिळालं तर त्याचे उपकार माना, कारण बागेमध्ये माळी नसेल तर ती बाग लवकरच भकास होते. 57. सफलतेची लढाई एकट्यानेच लढावी लागते, पण घोळक्याने येतात लोक सफलता मिळाल्यानंतरच. 58. हवेत ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास कधीही ठेवू नका, कारण कानाने कच्चे असलेले लोक चांगले मित्र आणि नाते गमावून बसतात. 59. कधी कधी असं वाटतं की लोकांबरोबर आपण तसंच वागावं जसं ते आपल्याबरोबर वागतात, पण असं वाटतं की आपणही त्या लोकांसारखेच वागलो तर आपल्या आणि त्या लोकांमध्ये काय फरक राहणार. 60. जर या जगामध्ये काही सोडायचं असेल तर दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे सोडा. 61. चुका कबूल करणे आणि गुन्हा करणे सोडणे या गोष्टींसाठी कधीही उशीर करू नका, कारण प्रवास जेवढा मोठा असेल परत येणं तेवढंच अवघड होईल. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.